कसली हुलबाजीनं धमकी देत आहे. राजीनामा देऊन परत निवडून दाखवा ना तुम्ही. मानतो मग आम्ही तुम्हाला पण हिंमत असेल तर. स्वर्गदेव साहेब ते नेहमीच बोलत असतात. एक व्यक्ती आहे नेहमीच मला मागून शिवाय देत असते स्टेजवरतून. महिला तुम्ही अनेक वेळा मान अपमान करत असते. त्या संदर्भात उद्धव ठाकरे कधीच दखल घेतली नाही. पाहिजे तेव्हा मला मी गेलो असतो, मात्र काही आजूबाजूच्या परिसरातले लोक आहेत त्यांनी विभाग प्रमुख असं नाव घेतलं. एक विभाग प्रमुख आहे जो मला मागून शिवाय झाला असतो, त्याच्यामुळे मी जास्त त्रस्त होऊन हे सोडतोय. अरे मागून शिव्या घालत असू किंवा का असू, आता तर बोलतोच आहे ना तुम्हाला. तुम्ही जर आम्ही खासदार म्हणून तुम्हाला निवडून दिलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे 10 वर्ष तुम्ही घरीच होतात की. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश केलात आणि तुम्ही निवडून आलात ना. या भांडूपच्या ईशान्य मुंबईच्या जनतेने तुम्हाला काय म्हणून निवडून दिलं? काय म्हणून निवडून दिलं? तुम्ही काय दिलं आम्हाला? गद्दारी ना. आता सकाळी मी पाहिलं संजय राऊत साहेबांना सॅल्यूट मारतो. खरंच दाण्या वाघ म्हणतात ना टायगर, तो आहे शिवसेनेमध्ये. आणि हे लांडगे आहेत, लांडगे पळालेले लांडगे. समजलं का? हे आम्हाला काय शिकवतात, धमकी देतात. अरे मरण तर कधीतरी येणारच आहे ना. मरणाला आम्ही घाबरत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. शहीद होऊ आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी. समजलं काय? पण लाचार होणार नाही आम्ही कधी. असे लाचार आणि गद्दारी करणार नाही हे देखील सांगतो त्यांना. त्यांनी असं देखील आवाहन केले की तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढून ठेवा, मेडिक्लेम काढून ठेवा. कारण की मी माझ्या वडिलांच्या वेळी 5 लोक आम्ही मारली होती, त्याला विसरले. वडिलांचा इतिहास मला काय माहित नाही. यांचा इतिहास मला माहिती आहे ना. किती पक्ष बदलले आणि काय केले ते मला माहित नाही. मी त्या दिवशी भाषणात पण बोललो. आमच्या राजकारणातला बाब एकच आहे, मातोश्री. यांचे किती आहेत काय मला माहित नाही. बदलतच राहतात ते राजकारणातले. त्याला करायचं का आता? आणखी किती बदलतील मला माहित नाही. ही भूमिका आहे ना आमची. अरे माराबिराच्या धमक्या कोणाला देताय? काय करणार आहे? आमचा मृत्यू असेल तेव्हा आम्ही मरणारच आहे. ते तुमच्या हाताने कशाला मारायला पाहिजे? देवानी ठरवलं असेल तेव्हा तो योग येईल तेव्हा येईल ना आमच्या नशिबी. ते तुम्ही नाही आम्हाला ठरवायचं. तुम्ही ना आमची मृत्यू ठरवायचे किंवा स्मशानात जायचं. ते समजलं का? माझ्या घरच्यांना टार्गेट करू नका त्यांचं म्हणणं आहे. नेहमी बाहेर गेलं तिकीटच्या संदर्भात होतं की मी तिकीट मागायला गेलो नव्हतो. अरे निव्वळ खोटं बोलतो हा माणूस. निव्वळ खोटं बोलतो. काय अर्थ आहे का बोलण्याला? एवढे दिवस का नाही बोलला मग? आताच बोलतो काल. डिस्टर्ब झाला, डिस्टर्ब. समजलं का? शिवसैनिकांनी डिस्टर्ब करून टाकलाय, नागरिकांनी डिस्टर्ब करून टाकलाय. बघा ना काय कमेंट्स येतात त्यांचे. ते आमचे पेड कमेंट नाही आहेत. या महाराष्ट्रातून सगळे कमेंट येतात. डिस्टर्ब काय? आम्ही नक्कीच या ठिकाणी वाफारे म्हणून इच्छुक होते उमेदवार. तिचा डावलून शिवसेना पक्षप्रमुखांचा आम्ही दिलेला आदेश शिरसांदर मानला. तिथं काल सगळे ऐकलं ना तुम्ही. संजय राऊत साहेबांनी बोलले ना. आमच्या धानावाग बोलला की काय काय केलं नाही काय नाही. आणि निवडून आणली ना आम्ही. अहो 40 वॉर्डमध्ये एकदाही नगरसेवकाच्या वॉर्डला फिरायला गेलेला 7 दिवस याच वॉर्डमध्ये होते. हे तुम्हाला माहिती असेल मीडियाला. 7 दिवस या वॉर्डमध्ये होते एका वॉर्डला. का भीती वाटली तुम्हाला? तर तुम्हाला लोक मानतच नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली म्हणून तुम्ही निवडून आलात. तुम्ही या धमक्या बिमक्या आम्हाला देऊ नका. समजलं ना? आम्ही काय गांडू नाही आहोत तुमच्या धमकीला घाबरून घरात बसायला. रस्त्यावर येणार, रस्त्यावर. शिवसैनिक प्रत्येक जण रस्त्यावर येणार आहे. समजलं का? त्यामुळे या धमक्या बिमक्या आमच्याकडे नको. मला समजत नाही गृहमंत्री फडणवीस बघतायत की नाही, आयुक्त बघतायत की नाही. आमची एखाद्याची कोणत्या शिवसैनिकाची क्लिप गेली की त्याच्या मागे ससे मिरा लागतो. हा एक लोकप्रतिनिधी या ईशान्य मुंबईचा हा काय बोलतोय बघा ना. पोलीस यंत्रणेला समजत नाहीये. आमच्या साडून एखादा शब्द जर गेला चुकीचा तर आमच्या मागे ससे मिरा लावता शिवसैनिकांच्या मागे. मग हे काय? हे काय आदन दिलं की काय? कोणत्या पक्षात गेला म्हणजे काय बोलेल ते करायचं? हे खपवून घेणार नाही भांडूपची जनता आणि शिवसैनिक ईशान्य मुंबईचा. त्यांची मुलगी अजूनही राजूल पाटील इकडे नगरसेविका ती अजूनही मातोश्री सोबत आहे, उद्धव ठाकरे सोबत. आणि त्यांचे वडील बरोबर आपली विभाग प्रमुख म्हणून काय भूमिका आहे? साहेब मी पक्षप्रमुखांशी बोललोय. मी त्या दिवशी पण बोललो. ते आहेत म्हणतात ना नगरसेविका म्हणून. तो पक्षप्रमुखांचा आदेश आहे आम्हाला. आम्ही तो शिरसावंत समजणार. पण मला नवल वाटलं त्या दिवशी. फार उद्धव साहेबांच्या याचे बॅनर लावले स्वागताचे. मशाल गायब झाली ना त्या बॅनरची. हे कुठचे स्वागताचे बॅनर? तुम्ही स्वतःला कट्टर समजताय. साहेबांना सांगितलं म्हणतात की मी तुमच्या बरोबर, मी तुमचीच आहे, तुमच्या पक्षामध्येच राहणार आहे. मग हे काय? एका दिवसामध्ये फरक पडला?
8 तासात फरक पडला. त्यामुळे या गोष्टी आम्हाला शिकवू नका. आम्ही फार मुरलेले आहोत. तुम्ही तरी घर बदलून आलात, पण आमचा जन्मत मुहूर्त या ठिकाणी शिवसेनेमध्ये झालेला आहे. आणि तो पण उद्धव बाळासाहेब ठाकरे डिस्टर्ब झाला. आम्हालाही अनेक आमिषा आली हो, आम्हालाही आमिषा आली. आम्ही कोणत्या आमिषाला बळी नाही पडलोय. निष्ठावंत राहिलो आणि निष्ठावंत म्हणून मरणार. गद्दार म्हणून मरणार नाही. गद्दार म्हणून स्टॅम्पवर नाही घेणार आम्ही. आमच्या कुटुंबावरती पण नाही घेणार. निधी जो आहे तो खासदारकीचा